नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी मधील बालभारती भाग 3 मधील परिसर अभ्यास 1 मधील विषय आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं होतं बरं, की संदेशवहन आणि त्याचे प्रसार माध्यमे, की कशा प्रकारची वहन आहे, त्याची माध्यमाचे प्रसार कशा प्रकारे केले जातात, वहनाचे प्रकार, हे सर्वांचा अभ्यास आपण केला होता. की जे आपण दूरदर्शन संच आहे, फोन आहे आणि वृत्तपत्र याच्यामध्ये कशा प्रकारे संदेशाचे वहन केले जाते, त्याचे प्रसार माध्यमे आहेत, या सर्वांचा अभ्यास केला जातो. त्याचे फायदे काय, तोटे काय, त्याच्यावर उपाय देखील काय आहे, या सर्वांचा अभ्यास देखील आपण मागच्या भागामध्ये व्यवस्थितरित्या आपण केला होता. परंतु आज आपण एक नवीन भागाकडे वळणार आहोत आणि आज आपल्या भागाचं नाव आहे काय आहे, पाणी. पाणी हे काय आहे मुलांनो, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. पाणी काय आहे? पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, की पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणं ही एकदम असहनीय आहे. म्हणजे आपण विचारच करू शकत नाही, जर आपल्या जीवनात पाणी नसेल तर काय होऊ शकतं. तर पाणी हा आपला काय, जीवनाचा अविभाज्य भाग आहे, घटक आहे तो, आणि पाण्याशिवाय जीवन नाही आहे. कुणीतरी म्हटलंच आहे की थेंबे थेंबे तळे साचे, की जर तुम्ही एक पाण्याचा थेंब जरी तुम्ही साचवलात तर तो काही वर्षांनी काय होऊ शकतो, त्याचं तळ देखील साठू शकतो. म्हणजे इतकं पाणी हे काय आहे, आपल्या पुढच्या पिढीला जर आता आपल्याला पुरत आहे तर ते पुढच्या पिढीला देखील टिकवणं तितकंच गरजेचं आहे. की बघूया की या पाठामध्ये आपल्याला पाण्याद्वारे अजून कोणत्या घटकांची माहिती घ्यायची आहे, की आपल्याला त्याच्यात सांगितलं आहे की आपल्याला कोणत्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे, की जे पाणी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे सांडपाणी आणि विल्हेवाटाची देखील विल्हेवाट लावली जाते. त्याप्रमाणे पाण्याचे जे शुद्धीकरण आहे, जलवाहतूक शुद्धीकरण आहे, हे कशा प्रकारे केली जातात त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. बघा मुलांना, इथे म्हणजे प्रस्तावनामध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगितलं की या पाठात आपण सांडपाणी व त्याची विल्हेवाट, पाण्याचे शुद्धीकरण, जलव्यवस्थापन आणि जलशुद्धीकरण केंद्र यांच्या इत्यादीची माहिती आपण घेणार, की कशा प्रकारे आपण ते पाण्याचे शुद्धीकरण करणार आहोत, जलव्यवस्थापन करणार आहोत आणि जलशुद्धीकरण केंद्र ही कुठे आहेत, या सर्व घटकांचा मुलांना आपण काय करणार आहोत, अभ्यास या पाठामध्ये शिकणार आहोत. तर चला, तर आपण लगेचच वळूया आपल्या पाठाकडे स्पष्टीकरणामध्ये. बघा, तुम्हाला इथे काय दिसत आहे मुलांनो, एक प्रकारचं बाऊल आहे. या बाउलमध्ये काय आहे, की इथे तुम्हाला बाउल दिला आणि तुम्हाला एक विशेष प्रयोग करायचा आहे. की काय करायचं आहे ते आधी तुम्हाला बघायचं, की तुम्हाला एक बाउल घ्यायचं आहे. जेव्हा आपण पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर, म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे, चमचा, जो तुमच्या घराचा जो नॉर्मल जो चमचा असतो त्या चमच्याने काय घ्यायची, साखर घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये टाकायची आहे. लाकडीचा भुसा आणि माती हे सगळे पदार्थ घ्यायचे, की एक चमचा तुम्हाला साखर घ्यायची आहे, एक चमचा लाकडाचा भुसा घ्यायचा आहे आणि एक चमचा माती घ्यायची आहे. आणि हे सर्व मिश्रण तुम्हाला कशात टाकायचं आहे, आता ते बघा. माती, हे सगळे पदार्थ तुम्हाला बघा, इथे तुम्हाला काय टाकलेलं दिसत आहे, चमचाभर तुम्हाला साखर आहे, भुसा आहे. टाकतो तर आपण बघतो की पाणी अस्वच्छ दिसत आहे किंवा हे पाणी प्रदूषित झालं आहे. की म्हणजे तुम्ही पाणी, एक बाउल घेता, त्या बाउलमध्ये पाणी घेता आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही चमचाभर साखर टाकताय आणि तुम्ही लाकडाचा भुसा देखील टाकताय आणि तुम्ही एक चमचा माती देखील टाकताय. तर या सर्व मिश्रणामध्ये तुम्हाला ते पाणी कसं दिसत आहे, ते स्वच्छ दिसतंय का, अस्वच्छ दिसतंय का, की ते पाणी गढूळ झालंय का, का त्या पाण्याचा रंग कसा आहे, या सर्व गोष्टीचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, की या पाण्याचा तुम्हाला कसा काय रंग दिसत आहे, की हे पाणी दूषित झालेलं आहे, हे तुम्हाला दिसून येते. की बघा, ते टाकतो तर आपण बघतो की पाणी अस्वच्छ दिसत आहे किंवा पाणी प्रदूषित झालं आहे. तर हे जे पाणी तुम्हाला दिसत होते, की जेव्हा पाण्यामध्ये तुम्ही साखर टाकता तेव्हा त्याचा रंग बदलत नाही, कारण पाणी आणि जो साखर टाकल्यामुळे देखील ती पाण्यामध्ये साखर विरघळून जाते, त्याच्यामुळे त्याच्या रंगावर काही परिणाम होत नाही पाण्याच्या. पण जेव्हा तुम्ही लाकडाचा भुसा टाकता तेव्हा काय होतं मुलांनो, तेव्हा ते लाकडाचा जो भुसा असतो तो काय होतो, तो वरवर तरंग जातो, कारण लाकूड काय आहे, विद्युतरोधक पदार्थ आहे, तो वजनाने हलका आहे, त्याच्यामुळे तो काय होतो, तो पाण्यावर तरंगतो. त्याच्यामुळे ते पाण्यात जर टाकलं तरी काय होतं, ते वरती तरंगलं जातो. पण आपण जर ते हळवळतं आपल्याला पाणी, तेव्हाही त्याचा कलर बदललेला, रंग बदललेला दिसत नाही. परंतु जेव्हा तुम्ही माती टाकता तेव्हा त्याचा कलर काय दिसतो तुम्हाला, फिकट दिसतो, मातीच्या कलरचा दिसतो. म्हणजे तेच पाणी काय झालंय मुलांनो, प्रदूषित झालेलं तुम्हाला दिसत आहे, की त्या पाण्याचा कलर बदलला गेलेला आहे. तर आपण हे पाणी आता तुम्ही पिऊ शकता का मुलांनो, तर अजिबातच नाही, हे पाणी तुम्ही पिऊ शकत नाही मुलांनो. मग आता आपण बघूया की पुढे काय सांगितलं आहे. बघा, तसेच पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ
क्लीन भांड्यात पावसाचे पाणी आणि जमिनीवरून वाहत जाणारे पाणी. म्हणजे आता परत तुम्हाला दुसरा प्रयोग करायचा. जो एक पहिला प्रयोग केला होता, की तुम्ही जो माती एक काचेचा बाउल घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाका आणि तुम्ही ते तिन्ही पदार्थ मिक्स करून बघा, की ते पाणी तुम्हाला कसं दिसत आहे, याचं तुम्ही निरीक्षण करा. तसंच त्याने जो आपण पहिला प्रयोग, की कसं केलं आपण आणि आपल्याला काय निरीक्षण आलं, की ते पाणी कसं झालंय, गढूळ झालंय, अस्वच्छ झालंय, प्रदूषित झालंय. परंतु आता परत तुम्हाला ते दुसरा प्रयोग करायचा आहे. तो दुसरा प्रयोग काय आहे मुलांनो, हे बघा, की तसेच पाऊस जेव्हा पडत असतो, तेव्हा त्या पाऊस पडत असतानाही तुम्हाला परत एक प्रयोग करायचा आहे. तो काय प्रयोग करायचा आहे, की जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा मोकळ्या जागेमध्ये एका ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये, तो मोकळ्या जागेमध्ये जिथे पाऊसचं जो पाणी डायरेक्ट पडत आहे, तिथे तुम्ही काय करा, एक भांडं किंवा एक तो ग्लास तिथे ठेवून द्या. बघा इथे तुम्हाला सांगितलंय, पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेलं स्वच्छ क्लीन भांड्यात पावसाचे पाणी हे काय करायचं ठेवायचं आहे. आणि नंतर तुम्हाला दुसरं ऑब्झर्वेशन काय करायचं आहे, जमिनीवरून वाहत जाणारे म्हणजे जे जमिनीवरून पाणी वाहत जातं बघा, की जे तुम्ही इथे पाणी बघा काय केलंय, इथे तुम्हाला ग्लास ठेवलेला दिसतोय बघा, हे पाणी पडत आहे आणि तिथे तुम्हाला एक स्वच्छ बघा काचेचा ग्लास ठेवायचा आहे. जिथून ते डायरेक्ट पाणी पडते त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मुलांनो, ते ठेवायचं आहे, की तिच्यातून तुम्हाला पाणी ते कसं दिसतंय, ते स्वच्छ दिसतंय, अस्वच्छ दिसतंय, गढूळ दिसतंय, प्रदूषित दिसतंय, ते तुम्ही बघायचं आहे. आता आपण परत दुसरं काय बघायचं आहे, पावसाचे पाणी जमिनीवरून वाहत जाणारे म्हणजे जे पावसाचे जे पाणी पडते, इथे देखील हा पाऊस पडत असेल बरोबर, इथे देखील हा पाऊस पडत असतो. सगळं डायरेक्ट वरून जो येणारा पाऊस आहे तो इथे पडतो. म्हणजे इथे काय आहे, इथे माती आहे, हे माती ही काय आहे आणि याच्यावर जो पाऊस आहे, हा जो काय आहे पाऊस आहे. मग या पावसाचं पाणी या मातीवरून पडून ते कुठे जाणार आहे, साहजिकच आहे ते कुठे जाणार आहे, तलावात जाणार आहे बरोबर. त्या पाण्यामध्ये ते मिक्स होणार आहे आणि मग ते पाणी जर त्याच्यामध्ये मिक्स झालं तर त्याचा रंग कसा होतो ते देखील आपल्याला बघायचं आहे, की ते पाणी कसं होतं. मग ते देखील एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे, की ते एका ग्लासामध्ये भरून ठेवायचं आहे आणि मग ते बघायचं आहे, की ते पाण्यामध्ये काय तुम्हाला फरक दिसत आहे. हे बघा तुम्हाला दिसत आहे, की दोन्ही आपण पाणी आता घेतलं, पाणी वेगवेगळ्या भांड्यात घेतलं, की जे आपण स्वच्छ ठिकाणी जो ग्लास ठेवला होता, जो स्वच्छ ग्लास होता, तो मोकळ्या जागेत ठेवला होता, जिथून डायरेक्ट पावसाचं पाणी त्या भांड्यामध्ये पडेल असं आपण ठेवलं होतं. आणि एक दुसरं जे पाणी आहे ते जमिनीवरून जे पाणी वाहत राहतं, ते तलावातलं पाणी जे आपण जे नदीतलं पाणी आपण ते घेतलं, ते एका भांड्यामध्ये भरून पुन्हा ते समोरासमोर ठेवलं. मुलांना जे म्हणजे ते काय दिसत आहे ते सांगा मला, की इथे तुम्हाला काय दिसतंय, की ते एक स्वच्छ पाणी दिसत आहे, एक दूषित पाणी दिसत आहे. एक पाणी प्रदूषित झालं आहे आणि एक पाणी स्वच्छ आहे. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, की या पाण्याचा तुम्ही वापर या दोनपैकी कोणत्या पाण्याचा वापर तुम्ही प्रामुख्याने करू शकता मुलांनो? तर अर्थातच तुम्ही जे स्वच्छ पाणी आहे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन कामामध्ये करू शकता. ते पाणी तुम्ही कदाचित तुम्ही ते भांडे घासण्यासाठी करू शकता, कपडे धुण्यासाठी करू शकता, काही क्लिनिंगचे कामं असेल त्याच्यासाठी देखील तुम्ही करू शकता. आणि गढूळ पाण्याचा तुम्ही काय उपयोग करू शकता मुलांनो? गढूळ पाण्याचा उपयोग तुम्ही कशासाठीच करू शकत नाही. फार तर तुम्ही काय करू शकता, आपल्या गोष्टी स्वच्छ करायच्या आहेत त्या गोष्टीसाठी देखील स्वच्छ करू शकता किंवा ते पाणी असंच फेकून द्यावं लागेल, कारण त्याचा काहीच उपयोग नाहीये. मी इथे काय सांगितलं, पाणी वेगवेगळ्या भांड्यात घेऊन त्याचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला फरक दिसतो. तुम्हाला बघा, हे बघितल्यावरच तुम्हाला फरक दिसतो, की अरे हे जे पाणी आहे ते कसं आहे, दूषित पाणी आहे, याचा वापर करता येत नाही. परंतु याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामासाठी देखील केला जाऊ शकतो. हा फरक दिसतो. त्या फरकामध्ये देखील फरक आहे बघा, की तिथे तुम्हाला हा प्रयोग करून स्वतः बघायचा पण आहे आणि हा प्रयोग तुम्ही कधीतरी करून बघा, की तुम्हाला काय फरक जाणवतोय. स्वच्छ पाणी, अस्वच्छ पाणी त्याच्यात तुम्हाला फरक दिसतो का? ते देखील तुम्ही करायचं आहे. भांड्यात पाणी स्वच्छ निर्मळ आहे, पण जमिनीवरून वाहत जाणारे पाणी अस्वच्छ आणि गढूळ आहे. कसं आहे पाणी? अस्वच्छ आणि गढूळ आहे. बघा तुम्हाला फरक दिसत आहे, की जे भांड्यात जमा केलेलं पाणी ते कसं आहे? स्वच्छ आहे. परंतु जे जमिनीवरून पाणी जे गोळा केलं होतं आपण, की जमिनीवरून पाणी वाहत होतं, ते जर आपण गोळा करून पाहिलं तर ते अस्वच्छ आणि गढूळ आहे. ते स्वच्छ नाही आणि ते गढूळ आहे. म्हणजे त्या पाण्यामध्ये काय आहे, एक प्रकारची माती आहे म्हणून ते गढूळ झाले आहे, की पाण्यामध्ये जर एखादा पदार्थ टाकला तर ते पदार्थ काय होतो, त्या पाण्यामध्ये विरघळून ते पाण्याचा रंग आणि त्याचा चव त्याची बदलून जाते. ते आपण पुढे शिकणारच आहोत, की तुम्हाला बघा दोन फरक स्पष्ट दिसत आहे. एक गढूळ पाणी आहे आणि एक स्वच्छ पाणी आहे, की जे आपण पिण्यासाठी देखील वापरू शकतो आणि एक जे आहे तर आपण त्या कामासाठी वापरू शकत नाही. बघा इथे काय सांगितलंय तुम्हाला बघा, की एक प्रकारे तुम्हाला हे चित्र दिले. या चित्रामध्ये तुम्हाला हे चित्र कसलं आहे मुलांना आधी हे समजून घ्या. हे चित्र आहे, की जे एखाद्या समुद्राखालचं जे चित्र आहे, एखाद्या नदीखालचं चित्र आहे, की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, की जे पाणी तर आहे पण त्या पाण्यामध्ये
खूप सारे गोष्टी त्या पाण्यामध्ये पडलेल्या आहेत. मग तुम्हाला इथे काय बरं दिसत आहे मुलांनो? या पाण्यामध्ये झाड आहे, झाडाचं पानं आहेत, फुलं आहेत, की जे बघा इथे झाडाचं खोड दिसत आहे. पाण्यामध्ये तुम्हाला ही फिश दिसत आहे, मच्छी दिसत आहे. छोट्या मच्छ्या, मोठ्या मच्छी, खूप साऱ्या गोष्टी म्हणजे दिसत आहे. म्हणजे पाणी कसं झालं आहे? प्रदूषित झालं आहे. जेव्हा पाण्यामध्ये काहीही नसतं, जेव्हा पाणी आपल्याला स्वच्छ दिसतं, तेव्हा ते पाणी कसं असतं? सुरक्षित असतं आणि शुद्ध असतं आणि ते आपण वापरण्याच्या योग्यतच असतं. बघा आता इथे त्यांनी काय सांगितलं, याचे कारण हे आहे की पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होतं, म्हणजे इम्प्युअर होतं. की एखाद्या पाण्यामध्ये जर एखाद्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड केल्या, पाण्यात इतर पदार्थ जर मिसळले, पाण्यामध्ये देखील इतर पदार्थ जर आपण मिसळले, तर ते पाणी अशुद्ध होतं, इम्प्युअर होतं आणि इम्प्युअर होत झाल्यामुळे ते काय होतं, आपण वापरू शकत नाही. मग अशी ठिकाणे कुठे-कुठे आहेत मुलांनो? तुम्ही सांगा बरं. तुम्ही कुठे पाहिली आहेत, की जेव्हा तुम्हाला आढळतं, की अरे, आपण गावाला गेलो होतो त्या तलावामध्ये, तिथे देखील अशीच घाण होती. ते पाणी तर होतं, परंतु ते स्वच्छ नव्हतं. जेव्हा समुद्राकडे पण आपण जातो, तर आपल्याला समुद्र स्वच्छ वरून दिसतो, परंतु जेव्हा आपण जवळ जातो, तेव्हा आपल्याला कळतं, की अरे, त्या पाण्यामध्ये किती अशुद्धता आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, की पाण्यात इतर पदार्थ मिसळ, की त्या पाण्यात अनेक इतर पदार्थ असतात. जेव्हा आपण फिरण्याच्या ठिकाणी देखील जातो, समुद्राच्या ठिकाणी जातो, तेव्हा देखील त्या पाण्यामध्ये कितीतरी प्रकारचे इतर पदार्थ मिसळलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ ज्या प्लास्टिकच्या बॉटल असतात, ते असतात, त्याची झाकणं असतात, खाऊन टाकलेला जो कचरा असतो, जे पेपर असतात, बरोबर, जे वेस्टेज जे लाईट पेपर असतात ते देखील असतात. परत जे चिप्सचे पॅकेट असतात ते देखील असतात. म्हणजे जे काही आपण पदार्थ खातो ते आपण तिथेच टाकतो. मग अशा प्रकारे पाण्याचं प्रदूषण तिथे आपल्याला बघायला मुलांना दिसतं आणि मग त्याच्यावरील जे काही उपाय ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. की अशा प्रकारे समुद्राचे जे काही इम्प्युअर झाले आहे, हे अशुद्ध झालेलं आहे. हे अशुद्ध पाणी आपण त्याचा वापर करू शकत नाही. की दिसायला आपल्याला वरून छान दिसतं, परंतु पाण्याच्या तळाशी हे काय आहे? ही देखील एक प्रकारे जमीन आहे. जमिनीवर देखील माती आहे आणि याच्यावर काय आहे? पाणी आहे मुलांनो. आणि अशा प्रकारे पाणी कसं आहे? अशुद्ध आहे, शुद्ध नाही. ज्याचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनासाठी करू शकत नाही. आता इथे काय दिले? काही पदार्थ पाण्यात तरंगतात, फ्लोट राहतात. म्हणजे फ्लोट असतात, की जसं आपण टाकलं, काही पदार्थ पाण्यात तरंगतात. जसं आपण एखादं फूल टाकलं तर ते पाण्यावर तरंगणार. एखादा लाकडाचा ठोकळा टाकला तर काय होणार? पाण्याचं ते पाण्यावरती तरंगतात. की आपण पाहिलं ना, की पाण्यात बुडणारे पदार्थ आणि न बुडणारे पदार्थ हे देखील आपण मागच्या इत्तेमध्ये आपण शिकलो असं, की बुडणारे पदार्थांची नावं सांगा आणि न बुडणाऱ्या पदार्थाची नावं सांगा. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रयोग होता. मग तो प्रयोग होता, की मग तुम्हाला काही साहित्य दिले गेले. पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये तुम्हाला काही जड वस्तू दिल्या आणि ज्या हलक्या वस्तू दिल्या, जे बरोबर आहे. मग त्या हलक्या वस्तूमध्ये तुम्हाला एखादं कोंबडीचं पीस दिलं असेल किंवा मग एखाद्या हलक्या वस्तूमध्ये तुम्हाला कापूस दिला असेल, म्हणजे ते तुम्हाला पाण्यात टाकायचं आणि ते त्याचं निरीक्षण करायचंय. मग जड वस्तूमध्ये तुम्हाला एखादा दगड दिला असेल, एखादा खडू दिला असेल, पेन दिला असेल, बरोबर, एखादी टिकली चं पॉकेट दिलं असेल, ह्याच्या जड वस्तू आहेत. मग त्या तुम्हाला पाण्यात टाकायच्या, सगळ्या वस्तू पाण्यात टाकायच्या आहेत आणि मग त्याचं निरीक्षण करायचं आहे, की कोणत्या वस्तू या पाण्यामध्ये खाली बसून राहतात आणि कोणत्या तरंगतात, याचं तुम्हाला निरीक्षण करून त्याची नोंद लिहायची. की हा आपण मागच्या भागामध्ये किंवा मागच्या वर्षी तो शिकलेला आहोत. मग तसंच झाले, काही पदार्थ पाण्यात तरंगतात. मग इथे तुम्हाला बघा, ज्या काही वनस्पती आहेत त्या देखील पाण्यावर तरंगताना दिसतात, बरोबर. की जसं बघा, आता हे जे काही वनस्पती आहे, एखादी खाण्याचे पदार्थ देखील आहे, ते देखील आपण काय करतो? पाण्यावर तरंगतात. काही पानं आहे, जे आळूचे पानं आहे, ते देखील पाण्यावर तरंगतात. ही जे वनस्पती आहे, जी जिथे पाण्यावरती तरंगत असतात, लाकडाचा जो ठोकळा आहे तो देखील पाण्यावर तरंगतो. इथे म्हणजे त्यालाच काय बोलणार? फ्लोट असे बोलतात. ते पाण्यावर तरंगतात आणि तरंगत राहतात असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ म्हणजे मडी होते. मग ते पाण्यावर तरंगत राहिल्यामुळे जी वनस्पती आहे, ती काही वनस्पती पाण्यावर तरंगत राहतात. मग त्याच्यामुळे काय होतं, की पाणी अस्वच्छ किंवा गढूळ दिसतं, म्हणजे ते साफ केलं जात नाही, बरोबर आहे. तिथे जे गोष्ट आहे, जर गवत आलंय, पालोपाचोळा ते तिथे वाढीला लागतो. की जिथे पाणी असेल तिथे काय होतं? पाण्याच्या संपर्कात एखादा छोटा वनस्पतीचं जरी आलं, तिथे एक बीज जरी आलं, ते बीज जरी तिथे पडलं तरी तिच्यापासून वनस्पती तिथे तयार होते आणि मग ती वाढीला लागण्यास उपयुक्त होते. मग त्याच्यामुळे काय होतं? तिथील पाणी हे अस्वच्छ होतं. तिथे माती जसे मातीतून ते उगवलेलं असतं, मग त्याच्या आजूबाजूचे सर्व पाणी काय होतं? अस्वच्छ आणि गढूळ होतं. गढूळ होतं म्हणजे ते नीट दिसत नाही. आपण त्याच्या खाली तळापर्यंत पोहोचू शकत नाही, बघू शकत नाही. अशा प्रकारे ते काय आपल्याला दाखवलं गेलेलं आहे. आता बघा, इथे काय तुम्हाला दिसत आहे? काही पदार्थ पाण्यात विरघळतात, डिसॉल्व्ह आणि दिसेनासे होतात. म्हणजे काही पदार्थ हे विरघळू शकतात पाण्यामध्ये. ते तुम्हाला काय सांगितलं, की एखादा आपण परत प्रयोग केला, की एखादा आपण ग्लास घेतला, त्या ग्लासमध्ये आपण
पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये आपण काही पदार्थ आपण टाकले, तर ते काय होतं डिसॉल्व्ह होतात, ते विरघळतात आणि काही पदार्थ विरघळत नाही. म्हणजे मगाशीच बघा मी तुम्हाला सांगितलं, की जे एक प्रयोग होता, की तो प्रयोग आपण केला होता, की काय, की त्या प्रयोगामध्ये तुम्हाला काही हलक्या वस्तू दिल्या, काही जड वस्तू दिल्या. तसाच हा एक प्रयोग आहे, की तुम्हाला विरघळणारे पदार्थ कोणते आणि न विरघळणारे पदार्थ कोणते, हे देखील तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं तुम्हाला निरीक्षण करायचं तसंच तुम्हाला बघा इथे दाखवलं आहे. काय दाखवलं आहे, की हा ग्लास आहे, या ग्लासामध्ये तुम्हाला काही पदार्थ टाकले आहेत. आता ते पदार्थ आपण कोणते टाकू शकतो, की जे विरघळणारे पदार्थ आहेत ते टाकायचे आहेत आणि न विरघळणारे पदार्थ टाकायचे आहेत. मग विचार करा मुलांनो, विरघळणाऱ्या पदार्थामध्ये काय येऊ शकतं, की सगळ्यात पहिलं काय येऊ शकतं, मीठ येऊ शकतं, की जो आपण पाण्यामध्ये टाकला की तो आपल्याला थोड्या वेळाने आपण जर ते चमच्याने आपण त्याला हलवलं तर काय होतं, ते पाण्यामध्ये मीठ विरघळून जातो, ते दिसत नाही. जर आपण साखर टाकली तरी ते काय होतं मुलांनो, ते आपण विरघळले की ते त्याच्यात दिसत नाही साखर टाकलेली. बरोबर? म्हणजे ते त्याच्यात काय होऊन जाते, नाहीशी होऊन जाते. पण त्याचा जो आस्वाद आहे, त्याची जी चव आहे ती मात्र लागते. जर आपण एक पाण्याने जर एखादं मिठाचं पाणी घेतलं आणि एक साखरेचं पाणी घेतलं, दोघातलाही फरक सांगणं शक्य नाही आपल्याला, की हे मिठाचं पाणी, हे साखरेचं पाणी आहे. कारण का? की ते त्याचा कलर तोच राहतो. तुम्ही मीठ जरी टाकलं एका काचेच्या ग्लासामध्ये पाण्यात मीठ टाकलं आणि एका काचेच्या ग्लासाच्या पाण्यामध्ये तुम्ही साखर टाकली, तर तुम्ही काय सांगू शकणार नाहीत फरक, की तुम्ही तोंडाने बघून सांगणार नाही, की बाबा हे मीठ आहे, हे साखर आहे. मग कोणता ग्लास आहे ते सांगू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याची टेस्ट घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही का तर ही साखर आहे का मीठ आहे. कारण का असं होतं? कारण दोघांच्याही पाण्याचा जो रंग आहे त्याच्यात काहीही फरक होत नाही. ते दिसायला सारखेच दिसतात. मग अशा प्रकारे जे विरघळणारे पदार्थ आहेत ते विरघळतात. जो न विरघळणाऱ्या पदार्थामध्ये जसं आपण बोलतो, की जसं चहा पावडर आहे, आपण त्याच्यात टाकली तर ती काय होते? वरवरती तरंगते. तर तुम्ही मसाला पूड टाकली, तर ती देखील काय होते? त्याचा कलर बदलतो. तुम्ही धने टाकले, तर ते धने भिजवले. मसाल्याचा जो एक प्रकार आहे, की तुम्ही धने टाका, जिरे टाका. ते काय होतात? ते पाण्यामध्ये डिसॉल्व्ह होत नाहीत. खाली म्हणजे मिसळत नाही, ते विरघळत नाहीत. म्हणजे असे बरेच पदार्थ आहेत, की जे पाण्यामध्ये मिसळतात आणि जे पाण्यात मिसळत नाही. म्हणजे तुम्हाला बघा इथे दाखवलं, की एक ग्लास आहे, त्या ग्लासात पाणी आहे, त्याच्यात साखर टाकली आहे. तर ते साखर त्याच्यामध्ये विरघळून जाते. म्हणून त्याच्यात काय होतं, जे जे दिसेनासे होतात ते डिसॉल्व्ह होतात. विरघळणाऱ्याला काय होतात? डिसॉल्व्ह. ते विरघळतात. बरोबर? काही पदार्थ विरघळतात आणि काही दिसेनासे होतात. बरोबर? म्हणजे काही दिसतात, काही ते दिसेनासे होतात. पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक म्हणजे हार्मफुल असेल तर हे पाणी प्रदूषित म्हणजे पॉल्युटेड वॉटर आहे. पाण्यात मिसळलेले जे पदार्थ असतात, हर एक प्रकारचे जे जे पाणी स्वच्छ असतं, त्या पाण्यामध्ये जर काही पदार्थ जर मिसळले असेल, तर ते सजीवांसाठी अपायकारक आहे. सजीवांसाठी म्हणजे हर एक सजीव सृष्टी आहे, जे पशु, पक्षी, प्राणी आहेत, जे हर एक सजीव सृष्टी आहे, जे पशु-पक्षी, जे ग्राम पशु आहेत, जे वन्य पशु आहेत, तर सर्वांसाठी काय आहे? हानिकारक. कारण का? कारण त्या पाण्यामध्ये मिसळलेले काही पदार्थ असतात, की जे शरीरासाठी घातक असतात आणि त्याच्यामुळे काय होतं? शरीराला अपाय होऊ शकतात, डिसीजेस होऊ शकतात, आजार होऊ शकतात आणि त्याच्यामुळे लोकांना दवाखान्यात देखील जावं लागेल. मग त्याच्यामुळे जे बहुतेक हे आजार हे अशुद्ध पाणी पिल्याने देखील होऊ शकतं. आपण बोलतो ना, की पावसाळ्यामध्ये पाणी शुद्ध पाणी उकळून गाळून प्यायलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्याच्यातील जे काही रोगजंतू सूक्ष्मजीव आहेत त्याची वाढ होत नाही, ते मरून जातात आणि आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. तर म्हणूनच जर आपण बोलतो ना, मग त्याच्यासाठी आपण उपाय म्हणून काय करतो मुलांनो, की आपण एक बोलतो ना, की एक्वागार्ड आहे किंवा ज्याचे जलशुद्धीकरण जे आपण घरी लावले जातो, एक्वागार्ड आहे किंवा अशा अनेक कंपन्या आहेत, की ते काय करतात तुम्हाला प्रोव्हाईड करतात, की तुम्ही आमच्या कंपनीचं तुम्ही काय घ्या, एक्वागार्ड घ्या आणि ते तुम्ही पाणी काय करा शुद्ध करून तुम्ही प्या. कारण बहुतेक आजार हे पिण्याच्या पाण्याद्वारे देखील माणसांना होत असतात. बहुतेक आजाराची कारण काय आहे? पाणी पण अशुद्ध पिल्यामुळे देखील बहुतेक आजार आपल्याला उद्भवत असतात आणि म्हणून हे असे अशुद्ध पाणी पिण्याने सजीवांसाठी अपायकारक असेल तर हे पाणी प्रदूषित जे पोल्युटेड वॉटर आहे. कसं आहे? पोल्युटेड वॉटर आहे. म्हणून पाणी हे नेहमी स्वच्छ पिलं पाहिजे. बघायचे काय आहे, की जसे पोल्युटेड वॉटर आहे, की ते समुद्र आहे किंवा नदी आहे, जे काय आहे, तिथे खूप सारा कचरा आहे, खूप साऱ्या गोष्टी तिथे पडलेल्या आहेत. मग त्या काय करू शकत नाही मुलांना आपण. आपल्याला स्वच्छ व्हायला, ते पाणी स्वच्छ करायला त्याला वेळ लागणार आहे. म्हणजे त्याची पण एक काय आहे? प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेद्वारेच हे पाणी स्वच्छ करायचं. म्हणजे अशा प्रकारचं जर पोल्युटेड आपण पाणी पिलो, तर काय होईल मुलांनो? आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे काय करू शकतात? आपल्याला आपल्या शरीरामध्ये उद्भवू शकतात आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. अशा प्रकारचं पाणी देखील पिणं काय आहे मुलांनो? हानिकारक आहे. तुम्ही इथे पाहू शकता, की किती कचरा आहे, किती गोष्टी तिथे पडलेल्या आहेत. तिथेच ते व्यक्ती काय आहे? सगळ्या गोष्टीचं तिथे घाण आहे. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे तिथे पदार्थ पडलेले आहेत आणि असं
पदार्थ पडलेल्या पाण्यावर आपण ते पाणी पिऊ शकतो का? तर अजिबात नाही. असे आपण म्हणू शकतो. म्हणजे पोल्युटेड पाणी असं आपण म्हणू शकतो. बघा इथे तुम्हाला फरक दिलाय, की नद्या म्हणजे रिव्हर्स आणि सरोवर म्हणजे लेक हे आपले पाण्याचे स्तोत्र आहे. तुम्हाला इथे सांगितलं, की पाण्याचे स्तोत्र काय आहे? की म्हणजे पाणी आपल्याला सरळ म्हणजे कुठून पाणी मिळू शकतं आपल्याला? तर साहजिकच आहे. जे नदी आहे आणि जे लेक आहे. नदी आणि लेकमध्ये बघा काय फरक आहे, की नदी ही उंच सखल असू शकते. परंतु लेक जो असतो तो बघा पूर्ण सरसकट जसं आपण एखादा पट्टी घ्यावी आणि ती आपण एखादी रेष उभी मारावी, आडवी मारावी, तसं ती सरसकट असते. लेक हा पूर्ण व्यवस्थित सरसकट भाग आहे. बघा नदीमध्ये देखील ही उंच सखल भाग येऊ शकतो. बरोबर आहे. नदीमध्ये देखील काही प्रमाणात दगड देखील येऊ शकतात छोट्याफार प्रमाणामध्ये, की ते कधी कमी जास्त जाऊ तिचा उतार देखील कमी जास्त असू शकतो. परंतु लेक जो आहे त्याचा भाग हा कसा आहे? सरळ आहे. हे आपले पाणी मिळण्याचे स्तोत्र आहेत. हे आपले पाणी आपण काय म्हणतो तिथून पाणी आपल्याला मिळत राहतं. अशा प्रकारे आपल्याला पाणी मिळण्याचं हे मुख्य स्तोत्र आहे, की जिथून आपल्याला समुद्राचं पाणी पडतं आणि जलशुद्धीकरणातून आपल्याला तिथे पाणी ते शुद्ध करून ते पाणी आपल्याला सर्वांपर्यंत हे पोहोचवण्याची देखील सुविधा केलेली आहे. आता आपण पाहणार सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट, की जे घाण पाणी आहे, जो घाण कचरा आहे, जो सर्व कचराचा आहे त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. तर विल्हेवाट म्हणजे काय, की त्याचं कशाप्रकारे तुम्ही म्हणजे व्यवस्था केली गेली आहे हे देखील आपण पाहणार आहोत काही मुद्द्यांच्या द्वारे. बघा इथे काय सांगितलंय, की बघा तुम्हाला काय दिसत आहे, की एक चित्र आहे. या चित्रामध्ये तुम्हाला की एक नदी आहे किंवा एक तलाव आहे, त्याच्यामध्ये जे काही पाणी घाण सोडलेलं आहे. बघा तुम्हाला एक पाण्याचा फोर्स दिसत आहे, की हे कुठेतरी इथे फॅक्टरी आहे. दिसत आहे, की या फॅक्टरीतून जे काही काम होत आहे, जे काही घाण पाणी आहे, ते या पाईपाच्या द्वारे याच्यामध्ये कोळ्या केले सोडले गेलेले. शहराचे गावचे सांडपाणी एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडतात. म्हणजे काय करतात, की गावचं असो किंवा शहराचं असो, जे सांडपाणी आहे ते एकत्र करून म्हणजे ते त्याच्यामध्ये काय करतात, की जे गावोगावची असतील, जे छोटे-छोटे गावं आहेत, बरोबर आहे? ते सगळ्या गावाचं मिळून म्हणा किंवा शहराचं मिळून, त्या अशा ठिकाणचे जे काही सांडपाणी आहे ते एकत्र करून एका जलसाठ्यामध्ये त्याचा साठा केला जातो, ते साठवलं जातं. ते जलसाठ्यामध्ये सोडले जातात. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी नाही, की बाबा जिकडे नदी आहे, चला मला जिथे जवळ पडतं तिथे मी टाकेल असं नाही. त्याचा एक विचार-विनिमय करून, की बाबा अरे गावाचे जे छोटी-छोटी गावं आहेत ती एकमेकांना जोडली जाते, जिथून सगळं काही घाण पाणी निघतं, जो सांडपाणी निघतो, ज्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावायची. तर ते काय करतात, एक प्रकारे ते सोयीच्या ठिकाणी एक मोठा जलसाठा तयार करतात आणि त्या जलसाठ्यामध्ये ते सर्व पाण्याचा निचरा करतात. ते एका ठिकाणी ते सोडले जातात. असं कुठेही त्या गोष्टी सोडल्या जात नाहीत. आणि अशामुळे मग काय होतं बघा, की राहत्या इमारतीमधून तसेच उद्योग, कारखाने यातून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. मग ज्या राहत्या इमारतीमधून म्हणजे जिथे आपण राहतो, जिथे बिल्डिंग्स आहेत, जिथे बंगले आहेत, जिथे घरे आहेत, असे तसेच उद्योग म्हणजे जिथे बिझनेस आहे, जिथे कारखाने आहेत. उद्योग म्हणजे जिथे बिझनेस चालू आहे. कारखाने म्हणजे जे जसं आता साखरेची कंपनी आहे, ऊसाची कंपनी आहे, साखरेची कंपनी आहे किंवा दवा-गोळी बनवण्याचा कारखाना आहे. तर अशा ठिकाणी देखील काय केलं जातं, यातून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारची अशुद्धी असते. म्हणजे या सर्व गोष्टीतून म्हणजे जिथे आपण राहतो तिथे बिल्डिंगमधून म्हणा किंवा इमारतीमधून म्हणा किंवा जिथे स्वतःचा ज्यांचा बिझनेस आहे, त्याची फॅक्टरी आहे, ज्याचा कारखाना आहे, म्हणजे ज्याचा एक मोठ्या प्रकारात मोठ्या प्रमाणाच्या मोठ्या आकारामध्ये तो त्याचा कारखाना असतो. जो कारखाना कोणता मी आताच सांगितलं, जो औषधाचा असू शकतो, तो दवा-गोळीचा असू शकतो किंवा तो साखरेचा असू शकतो. मग अशा सर्व कारखान्यातून निघालेला जो केर कचरा आहे, ज्या सगळ्या घाण गोष्टी आहेत, ते काय केलं जातं, त्या सांडपाण्यातून सांडपाण्यातून निघत असतं त्याच्यात अनेक प्रकारची अशुद्धी काय असते असंच असते त्या पाण्यामध्ये. मग त्या सर्वांचं बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसत असते, की कशाप्रकारे हे कारखाने आहेत, त्याच्यातून तो धूर निघत आहे. बरोबर आहे. मग ते केमिकल जे सगळं बाहेर पडतं, मग इथून ते सगळं काय केलं जातं, या पाण्याच्या वाटे बाहेर सोडलं जातं. बरोबर. आणि मग तिथून मग काय होतं, त्या गोष्टीचा निचरा केला जातो. मग ते त्या सगळं एका जलसाठ्यामध्ये त्यात टाकल्या जातात, ते सगळ्या गावांचं मिळून एक प्रकारे. यापैकी काही विरघळलेले तर काही न विरघळलेले असू शकतात. म्हणजे आता आपण सांगितलं, की काही गोष्टी त्याच्यामध्ये विरघळू शकतात तर काही नाही विरघळू शकत. काही तसंच वरती तरंगत राहतात. बरोबर. की जे तरंगत राहतात मग ते देखील त्याचं काय होतं, एक प्रकारे त्या गोष्टीला बुरशी लागते, मग त्याचा वास येतो, त्याच्यावर मग त्या गोष्टी त्याची चव व्यवस्थे आणि अशा गोष्टी असं पाणी आपण पिऊ शकत नाही. तर बरोबर आहे मुलांनो. तर त्यापैकी काही विरघळलेले असतात. मग त्या विरघळल्यामध्ये मग त्याच्यात खूप प्रमाणामध्ये केमिकल टाकल्यामुळे काय होतं, कधी-कधी त्या पाण्याला देखील एक प्रकारे फेस येत असतो. त्याच्यातून एक प्रकारचा वास येत असतो आणि तो वास काय होतो आपल्याला म्हणजे आपण ते काय करू शकत नाही, असं पाणी आपण ना कोणत्या
पिण्यासाठीचा त्याचा वापर अजिबात करू शकत नाही. ना कपडे धुण्यासाठी, ना भांडे घासण्यासाठी अशा फेस आलेल्या पाण्याचा आपण वापर करू शकतो का? आता अजिबातच नाही. त्याच्यामुळे काही पदार्थ याच्यामध्ये जे जरी ते कारखान्याद्वारे, उद्योगद्वारे किंवा इमारतीद्वारे जरी हे असं सांडपाण्याची जर विल्हेवाट लावली असेल, एक पाण्याचा साठा करून तिथे त्या गोष्टी टाकल्या असतील सगळ्या, पण तरी देखील आपण हे पाणी देखील त्याच्यामध्ये काही गोष्टी विरघळतात, पण ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत, परंतु ज्या नाही विरघळत त्या रंगत राहतात आणि त्याच्यामुळे देखील एक वेगळ्या प्रकारची अशुद्धता निर्माण होते आणि त्यामुळे आपण काय करतो, त्याला देखील एक पाण्याचा तवंग येतो, पाण्यावरती एक तेलाचा कधी-कधी थर असतो, कधी-कधी त्याला पाण्याचा फेस असतो आणि अशा प्रकारचं पाणी आपण अजिबातच सेवन करू शकत नाही. त्याच्यामुळे अजून आपल्या पोटाला त्रास होणार, अजून आपल्या शरीराला अपाय होणार आणि वेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे हे देखील पाणी आपल्या पिण्याला हानिकारक आहे. म्हणून आपण अशा प्रकारचं पाणी पिणं योग्य नाही मुलांनो. नेहमी पाणी पिताना नेहमी काळजी करून प्यायचं आहे. बघा इथे काय सांगितलं आहे, मैल पाण्यात म्हणजे सेव्ह वॉटरमध्ये रोग पसरणारे सूक्ष्मजीव असू शकतात. मैल्या पाण्यामध्ये इथे काय, मैला पाणी म्हणजे काय, घाण पाणी, गढूळ पाणी, प्रदूषित पाणी. याचा अर्थच काय, मैला पाणी काय आहे, मैला म्हणजे काय आहे, गढूळ. मैला म्हणजेच घाण. अशा घाण पाण्यामध्ये सेव्ह ऑफ वॉटर त्याला म्हणतात आणि ते रोग पसरणारे सूक्ष्मजीव असू शकतात, की अशा गढूळ पाण्यामध्ये काय असतात, ते सूक्ष्मजीव असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. जसं आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं, की जे सूक्ष्मजीवांचा प्रसार हा हवेमार्फत आणि पाण्यामार्फत होत असतो. मग अशा प्रकारचे जे सूक्ष्मजीव असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मग ते बघण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट दुर्बीणची गरज असते. त्याच्यातून ते आपल्याला दिसत असतं. मायक्रोस्कोपच्या माध्यमातून आपण त्याला पाहू शकतो, की ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकाराचे त्याला जो शेप असतो तो असतो. त्याच्यामुळे आपण या मैला पाण्यामध्ये देखील त्या सूक्ष्मजीवांचा प्रसार हा जास्त प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसत असतो. म्हणून हे काय सांगितले, आणि मैला पाण्यामध्ये म्हणजेच रोग पसरवणारे जीव असतात. आणि अशा मैला पाण्यामध्ये, अशा घाण पाण्यामध्ये, गढूळ पाण्यामध्ये ज्याचं पाणी प्रदूषित झालं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, की रोग पसरवणारे जे सूक्ष्मजीवांची संख्या ही वाढलेली असते आणि साहजिकच हे पाणी देखील आपण ना वापरू शकत, पिऊ तर शकतच नाही, पण ना कोणत्या गोष्टीसाठी आपण, जर आपल्याला दिसते हे पाणी घाण आहे तर आपण याचा वापर करू शकतो का, तर अजिबातच नाही करू शकत. तर अशा प्रकारे आपण पाणी पिताना देखील नेहमी सावधान केलं पाहिजे, की त्याच्यात सूक्ष्मजीव आहे का ते देखील अत्यंत पाहणं गरजेचं आहे.